सिंधुदुर्ग में शिवसेना उद्धव गुट के विधायक वैभव नाइक को एक बार फिर एंटी करप्शन ब्यूरो एसीबी की ओर से नोटिस मिला है। पिछले 20 वर्षों के वित्तीय दस्तावेजों की जांच की जा रही है। नाइक ने इसे राजनीतिक दबाव बताया और किसी भी प्रस्ताव को ठुकराने की बात कही। वैभव नाइक ने कहा कि उन्होंने अपनी संपत्ति और आय का पूरा विवरण सही दिया है और वे जरूरत के मुताबिक जानकारी देने के लिए तैयार है, लेकिन उन्होंने ये भी सवाल उठाया कि 20 साल पुराने दस्तावेज जुटाना कितना व्यवहारिक है। उन्होंने इस नोटिस को चुनाव के बाद उन पर बनाए जा रहे राजनीतिक दबाव से जोड़ते हुए कहा कि चाहे कितना भी दबाव डाला जाए वे इससे पीछे नहीं हटेंगे। साथ ही उन्होंने ये भी स्पष्ट कर दिया कि उन्हें किसी अन्य पार्टी की ओर से कोई प्रस्ताव नहीं मिला है और वे अपने पार्टी के प्रति निष्ठावान रहेंगे। खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून लालची चौकशी माझी सुरू होती। त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळी देत आहे, परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटिसा मिळालेल्या आहेत। मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या 20 वर्षात जे आमच्याकडे ते दिलेलं आहे, परंतु पुन्हा त्यांना 20 वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे। खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती, जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरंच 100% आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे। निवडणुकीच्या ह्याच्यासुद्धा दाखवलेलं आहे प्रतिज्ञा पत्रामध्ये। त्याचबरोबर इतर इन्कम टॅक्सच्या, सेल टॅक्सच्या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले आहेत, परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवले आहेत। आमच्याकडनं जे जे शक्य असेल, जी माहिती शक्य असेल ती देऊ, परंतु 20 वर्षामध्ये आज कुठला खरं तर 20 वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे। परंतु असून दे, जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ। नाही, खरं तर आता निवडणुका झाल्या तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात। आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो, तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे असेल ती माहिती त्यांना देऊ। परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। नाही, असं काय ऑफर किंवा आलेले नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत। आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने यापुढच्या काळामध्ये सुद्धा काम करणार आहोत। नाही, हे आपणच बोलतोय म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला की त्यांना नोटिसा थांबतात, परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही। आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी राहू।